अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त नाशिक विभागाचे मंगेश माने तसेच सहाय्यक आयुक्त अन्नचे एस देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 जुलै 2026 रोजी मालेगाव तालुक्यातील विविध ताडी विक्री केंद्रावर अन्न औषध प्रशासनातर्फे विशेष तपासणी व धडक मोहीम करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान एकूण 5 ताडी विक्री केंद्राची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत ताडीची साठवण व विक्री अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित 4 मधील स्वच्छतेच्या तरतुदीचे उल्लंघन तसेच भेसळीचा संशय आढळून आल्याने एकूण 2302 लिटर ताडी जप्त करून नष्ट करण्यात आलेली आहे। जप्त व नष्ट करण्यात आलेल्या ताडीची अंदाजे किंमत 71,920 इतकी आहे। आता ही कारवाई कुठे झाली ते आपण बघूया। सरकार मान्य ताडी विक्री केंद्र संगमेश्वर तालुका मालेगाव येथे 2016 लिटर ताडी किंमत साधारणतः 60,480 ही जप्त करून नष्ट करण्यात आली। त्याचबरोबर ही कारवाई जी आहे ती अन्न सुरक्षा अधिकारी सोनल पाडळे, प्रतीक भड व औषध निरीक्षक राजश्री शिंदे यांनी केली। दुसरी कारवाई सरकार मान्य ताडी विक्री केंद्र एसगाव तालुका मालेगाव येथे 286 लिटर ताडी किंमत साधारणतः 11,440 ही जप्त करून नष्ट करण्यात आली। सदर कारवाई सुरक्षा अधिकारी CA परदेशी व अन्न सुरक्षा अधिकारी CA परदेशी, औषध निरीक्षक VV पाटील यांनी केली। तिसरी कारवाई वडनेर ताडी शॉप वडनेर खाकुर्डी तालुका मालेगाव येथील 6.5 लिटर ताडी किंमत साधारणतः 390 रुपये जप्त करून नष्ट करण्यात आली। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी AU रासकर यांनी केली। पाचवी कारवाई सरकार मान्य ताडी विक्री केंद्र वडेल तालुका मालेगाव येथे अन्न सुरक्षा अधिकारी गायकवाड तसेच सरकार मान्य ताडी विक्री केंद्र कळवाडी मालेगाव येथे अन्न सुरक्षा अधिकारी SD तोरणे यांनी तपासणी करून ताडीचे नमुने घेतलेले आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू।